एका बाजूला तेजस कोळी आणि दुसऱ्या बाजूला आकाश मडवी अशी सलामीची दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजीतून दाखल होतील रोहित. नेहमीचा संघ आपण पाहत असतो या परिसरामध्ये नवदुर्गा रेल्वे कॉलनी खेळत असतो. अगदी जासई या 10 गाव विभागामध्ये हा संघ सातत्याने खेळला आणि या संघावर नेहमीच एक मोठं नाव अर्थातच रामकिशोरदादा ठाकूर जे सलग जर पाहायला गेलात ना तर तब्बल 20 वर्ष जासई ग्रामपंचायतीवर सदस्य पदावर विराजमान आहेत आणि त्यांचा हा संघ म्हणूयात. जाऊया मैदानामध्ये. इथून मात्र आज फेब्रुवारीचे काही अखेरचे दिवस संयम उरलेत, मात्र आपल्याला मार्चच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. अगदीच टेनिस क्रिकेटची सुरुवात नोव्हेंबरच्या अगदी पहिल्या आठवड्यापासून होत असते, पण यंदा थोडासा कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि बऱ्याचशा स्पर्धा मात्र उशिरा पाहायला मिळतात. पण क्रिकेटचे वेडे अजूनही मैदानाकडे वळले जातात. हे खरं तर क्रिकेटनं सातत्यानं आपल्याला प्रेम दिलंय आणि क्रिकेटवर सुद्धा तेवढंच प्रेम आज तरुणांचं पाहायला मिळतंय. जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाज दाखल होतील रोहित, समोर आहेत तेजस कोळी. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, बॅक टू बॉलर. इथून मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेल जज करतील. अगदी साधा आणि सोपा झेल सोडलाय. इथून 2 धावा अजून जोडल्या जातील. 2 असतील, त्यांनी मारलाय, एकच धाव जोडली जाते. यस, एस्टनच्या पाठीमाग आपण मस्तान याला पाहतोय. अगदी मस्तान असतील, विजय असतील, सलीम असतील, हे तिन्ही खेळाडूंनी अगदी त्यांच्या वयामध्ये अंडर 90 असू दे, अंडर 20 असू दे किंवा अंडर 22 या गटामध्ये हा रेल्वे कॉलनी संघ जेव्हा जेव्हा खेळायचा ना तेव्हा त्यांचा सातत्यानं संघ आपल्याला पाहायला मिळत होता. त्यावेळी त्यांचा काळ होता आणि त्यांनी तो काळ गाजवलाय. आपण नेहमीच म्हणत असतो की प्रत्येकाचे दिवस असतात, काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये सध्या गावदेवी गावठाणा संघ मात्र त्यांचा काळ गाजवतोय. आणि या अगोदर सुद्धा जर काही दशकं जर पाहायला गेलेत ना, मग त्यामध्ये सुनीलजी मडवी असतील, महेशजी मडवी असतील, किशोरजी मडवी असतील, असे बरेचसे दिग्गज खेळाडू. यावेळचा चेंडूवर चांगला स्ट्रोक बनवलाय. इथून मात्र कव्हर क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. चेंडूवर मिळतील 4 धावा. चेंडूवर झेल सोडला, तिथे सिंगल मिळाली. त्यानंतर एक चांगला आपल्याला फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर रोहितचा चौकार आलाय उल्वे संघासाठी. अगदी खोलामध्ये हा चेंडू होता. आपण लोअर फुल टॉस म्हणू शकताय, पण इथून मात्र क्षेत्राच्या मस्तकावर दस्तक देणारा आणखी एक देखणा स्ट्रोक बॅक टू बॅक येतोय. दुसरा चौकार. आणि वयवर्ष 50 या कारकिर्दीमध्ये 300हून जास्त किल्ले बांधणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आणि एकही किल्ल्याला आपलं नाव दिलं नाही. इथून मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक फंबल. स्वतः रामकिशोरदादा ठाकूर इथे आले. चेंडूवर पकड चांगली पाहायला मिळते. जर वयवर्ष पाहायला गेलं तर 40+ झाले, पण अजूनही चांगला फिटनेस पाहायला मिळतोय. आणि राजकारणामध्ये सातत्याने जासई ग्रामपंचायतीवर हे नेतृत्व आपण सातत्यानं त्यांना पाहिलंय. इथून धावपट्टा धावा जोडल्या जातील 10 धावा. एकेरी दुहेरी कधी चौकार पाहायला मिळतात उल्वे संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून. इथून एक चर्चा करूयात की ब्रेक थ्रू पाहिजे, एखादी विकेट हवी रेल्वे कॉलनी संघाला. इथून याच विकेटची चर्चा आणि इथून मात्र आतापर्यंत या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 झेल सुटलेत. अगोदरच्या मॅचेसमध्ये आपण पाहिलेत एकडगर संघानं 4 झेल सोडले होते आर्यन चेरले संघाचे. आणि त्यानंतर या स्पर्धेतून एकडगर संघाला परतीचा रस्ता मिळाला होता. आणि इथून मात्र आतापर्यंत 3 झेल रेल्वे कॉलनीच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेत. याचा उत्तरार्धामध्ये तुम्हाला फरक, याचा प्रभाव पाहायला मिळत असतो. या चुका तुम्हाला टाळायला लागतील. क्रिकेटमध्ये या चुका तुम्हाला माफ नसतील. डॅडी पिया, आपण दगडी सालमधील डॅडींचा एक डायलॉग ऐकला असेल, चुकीला माफी नाही. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. पाहू शकता पुन्हा एकदा चुकी, तिथे विजय होते. डायरेक्ट हिट करण्याचा त्याचा प्रयत्न, आणखी एक धाव जोडली जाते आणि एकेरी धावेनिशी 6 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात बिनबाद 12 धावा.
चला अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, थोडीसं स्पीडअप करा कारण आज मात्र 10 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. आपण अगोदर संयम चर्चा करत होतो गावडेवी टेनिस क्रिकेटची, ही या संघाची सुरुवात होत असताना आणखी एक नाव डोळ्यासमोर येत आहे. आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलात ना तर 8 संघ 16चा लॉट किंवा जास्त जास्त 24 किंवा रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 32, पण पूर्वीच्या कालावधीमध्ये 64 संघांमध्ये खेळणारा हा गावदेवी गावठाण संघ होता. आणि या संघाची सुरुवात खरं तर संतोष दादा पाटील यांच्या माध्यमातून झाली होती. आणि त्यावेळी बरेचसे चांगले खेळाडू, मग त्यामध्ये महेशजी मडवी असतील, दीपकजी मडवी असतील, किशोरजी मडवी, सुनीलजी मडवी, त्यांनी तो काळ गाजवला आहे. रणजितजी पाटील असतील, सातत्याने या खेळाडूंना या गावाचा नाव अगदी या पंचकृषीमध्ये भरून टाकला होता. त्या दशकामध्ये त्यांनी चांगला खेळ दाखवला आणि आज मात्र यांची तिसरी पिढी, मग त्यामध्ये मिडल ऑर्डरला दयानंद मडवी आले, विनायक मडवी आले, आकाश टकले असतील आणि आज मात्र तिसरी पिढी, एक तिसरा वारसा गावदेवी गावठाण संघाला लाभलाय. मागाशी चर्चा आपण केली होती की या संघाला जेव्हा जेव्हा बक्षीस मिळतं किंवा एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक, सायकल मिळाल्यानंतर ती पहिली ट्रॉफी आई गावदेवीच्या देवळात, त्याच्यानंतर मात्र त्या खेळाडूच्या घरात पाहायला मिळत असते. एवढी श्रद्धा आहे. आणि त्यानंतर दर मंगळवारी तर तब्बल मी म्हणेन प्रत्येक घरामध्ये शाकाहारी जेवण पाहायला मिळत असतं. ही श्रद्धा आहे सातत्याने गावदेवी मातेवर. आणि नेहमीच या तरुणांनी मंगळवार उपास नेहमीच सातत्याने पाहायला मिळत असतो गावठाण गावामध्ये. ही श्रद्धा आहे गावदेवी या मातेवर आणि नेहमीच सातत्यानं आशीर्वाद राहिला आहे. आणि म्हणून आज संपूर्ण या पंचकृषीमध्ये आणि तातायत महाराष्ट्र बाहेर गावदेवी गावठाण संघाचा डंका राहिला आहे. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज गोविंद इथं तैनात होतील. यावेळचा कुट्टप्याचा चेंडू बॅटच्या रायडरमध्ये येत नाहीत. समोर आहेत आकाश मडवी, त्यांच्या समोर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव पज्जा फेकलाय. चांगली गोलंदाजी करायला लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात पण क्षेत्ररक्षक त्यांना चांगली साथ देत नाही आहेत. साथ महत्वाची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये साथ किंवा पार्टनर चांगला असेल ना तर तुमचं आयुष्य भरत असतं. यावेळचा चेंडू इथून मात्र ऑप्शनच्या अगदी बाहेर अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न, पण इथून आपण एक व्यावसायिक पंच पाहू शकताय. क्रिकेटमध्ये आता व्यवसाय बराच वाढत चाललाय. व्यावसायिक खेळाडू, व्यावसायिक पंच, व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक गुणलेखक हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. क्रिकेटनं बरंच काय आता दिलंय आणि इथून मात्र आज क्रिकेट तुम्हाला बरंच काय देते, पण क्रिकेटसाठी तुम्ही काय देताय, 100% एफर्ट देताय का, हे खेळाडूंना ओळखलं पाहिजे. यावेळचा चेंडू हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. पुन्हा एकदा फंबल, मात्र बॅकअप चांगलं होतं. इथून आणखी 2 धावा जोडल्या जातात. इथं एकच धाव होती. फंबल झाल्यानंतर 2 धावा जोडल्या गेल्यात आणि 2 धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 15 धावा. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये या पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण अनुभवतो. एका बाजूला नवदुर्गा रेल्वे कॉलनी तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उल्वे हा संघ आपण पाहतोय. मॅचची कडा इथून मात्र यष्टिरक्षक निलेश ठाकूर होते, त्यांनी हा चेंडू पकडलाय. इथून हा निर्धाव चेंडू येतोय. सातत्यानं येणारे निर्धाव चेंडू थोडेसे विश्वास वाढवतात रेल्वे कॉलनी संघाचा. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब नेहमीच आपल्या भाषणामध्ये सांगत होते संयम की तुमचा कॉन्फिडन्स जर चांगला असेल ना तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणाच्याही समोर, कुठल्याही ज्योतिषाच्या समोर तुम्हाला हाताच्या रेषा दाखवण्याची गरज नाही. तुमचं कोणी हात पकडू शकत नाही. तुमचा कॉन्फिडन्स लेवल चांगला असावा. यावेळचा चांगला स्ट्रोक आणि हा मात्र कॉन्फिडन्स न आलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावर भिरकवलाय. मिळतील तब्बल 6 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 21. इथून मात्र महागडी गोलंदाजी राहिले गोविंदची. इथून थोडासा अभ्यास, थोडासा सराव करावा लागेल. कालच मी म्हटलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टींना महत्त्व द्या. एक म्हणजे गुरु, दुसरा म्हणजे रियाज ज्याला आपण सराव म्हणत असतो, आणि तिसरं म्हणजे तुमचं नशीब. सातत्याने या गोष्टी जर तुम्ही सानिध्यामध्ये पाळलात ना तर क्रिकेट क्षेत्रामध्ये तुमचं नाव अगदी अग्रगण्य अग्रेसर राहील. इथून तुम्हाला नाव बनवायचं असेल तर चांगली गोलंदाजी गोविंदला करावी लागेल. यावेळी हाफ ट्रॅकर होता. अकुट्टप्याचा चेंडू इथून मात्र डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण प्रयत्नांना येईल अपयश. मिळतील षटकारानंतर येणार त्याच्या बॅट मधून चौकार.
आज सकाळच्या सत्रापासून बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा आपण करू, पण इथून मात्र गोविंद चांगली गोलंदाजी करतोय, पण डीप पॉइंटच्या वरतून आणखी एक देखना स्ट्रोक कन्वर्ट केलाय. चेंडूवर मिळतील पुन्हा बॅक टू बॅक 4 धावा. एकोणतीस धावा, 29 रन्स, नॉट आउट 29 आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर हे संगीत आपण ऐकलं. एकच राजा, जगाच्या पाठीवर जर तुम्ही कुठेही गेलात ना तर जिवंतपणे तुम्हाला तुमचे पुतळे कुठेही पाहायला मिळणार नाहीत, पण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना, जिवंत असताना हा महाराष्ट्राचा राजा आणि राजाचा पहिला किल्ला, पहिला खरं तर पुतळा आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळाला आणि दुसरा पुतळा जर असेल ना तर म्हणजे कर्नाटकामध्ये हे कार्य होतं. आणि आज मात्र जगाच्या पाठीवर पाकिस्तान सारख्या देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला धडा शिकवला जातो. असा एक सातत्यानं आपण त्यांचा अभ्यास करूयात आणि इथून मात्र जाऊया मैदानामध्ये, जिथून आपण चर्चा करणार होतो अपयशाची. सातत्यानं आज जगामध्ये बरेचसे देश आहेत आणि त्या देशामध्ये आता सध्या अग्रगण्य अमेरिकानंतर जपान हे नाव पाहायला मिळत आहे. आणि अपयशामध्ये जपान देश सातत्यानं सांगत असतो की जपान देश अपयशाची चर्चा करत नाही. आणि त्यामध्ये जर काही वर्षा अगोदर तू संयम आपण गेलात ना तर जपानमध्ये नागासाकी आणि हिरोशिमा या दोन खरं तर शहरांवर अणुबॉम्बने हल्ला झाला होता आणि हल्ला करणारा होता खरं तर मॅक हायवर्टन. आणि त्यानंतर तिथून मात्र भारतीयचे जे पथक होतं ते जपानमध्ये गेले आणि त्यातून मात्र संवाद साधला आणि जे पुनर्वसनाचं पुन्हा एकदा कार्य, जिथं ते दोन संघ पुन्हा एकदा जे दोन शहर पुन्हा एकदा बनवणार होते त्याचं पूर्ण ते बनवण्याचं कार्य मॅक हायवर्टनने केलं होतं. सातत्यानं अपयशाची चर्चा तुम्ही करू नका, तुम्हाला यशाची चर्चा करावी लागेल. इथून मात्र येणारे 12 चेंडू जर तुम्ही सुरेख फेकलेत ना तर मात्र रेल्वे कॉलनी संघाची गोलंदाजी बाहेरून पडेल. आणि नाव आहे इथून विजय नैनार, इथून गोलंदाज दाखल झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथून क्षेत्ररक्षक आले, चेंडू वर पकड झाले. या खेळाडूची जर चर्चा झाली तर या खेळाडूनं सुद्धा चांगला खेळ आपल्या वयामध्ये दाखवलाय. अगदी लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे आणि सातत्यानं चांगली तो गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात बिनबाद 30. रॉयल स्पोर्ट उल्वे हा संघ तो मैदानामध्ये खेळतोय आणि इथून मात्र त्यांना या मैदानामध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण हायएस्ट स्कोअर करणारा संघाला डायरेक्ट बाय दिली जाईल. इथून मात्र पहिल्या स्लिपमध्ये चेंडू बॉल झालाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण इथून मात्र एक धाव रोखण्याचा प्रयत्न विजय आणि यशरक्षक करतोय. पण अगदी लहानशी चिमुरडे सातत्यानं खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. गावदी गावठांमध्ये सुद्धा जर पाहायला गेलात ना तर आत्ताच्या घडीला प्रेम मडवी असतील, संचितजी टकले असतील, असे बरेचसे लहान वयाचे खेळाडू तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळतात. सातत्याने आज बरेचसे फॅन फॉलोअर्स करंटचे आपण पाहतोय आणि येणाऱ्या पिढीमध्ये बरेचसे खेळाडूंचे आपण फॅन फॉलोअर्स पाहणार आहोत. जाऊया मैदानामध्ये, जिथं विजय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्यानं एक चेंडू निर्धाव सुद्धा फेकलाय आणि याच ब्रेक थ्रूची आपण चर्चा करणार होतो. महत्वाची विकेट इथून तेजस कोहली होतील, त्रिफळाची बाद. याही मान्यवरांना विनंती केली जाते आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. यश मडवी. यश मडवी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील जे ऑन स्ट्राईकला आहेत. याच मैदानामध्ये, याच सत्रामध्ये 2021 ते 22 सत्रामध्ये या खेळाडूंना या मैदानामध्ये सलग 6 चेंडूवर 6 चौकार ठोकले होते. हा विक्रम यश मडवीच्या नावावर आहे आणि इथून मात्र आज सरपंच चषक 2022 या शानदार पर्वामध्ये तशीच त्याला केली साकारायची उल्वे संघासाठी. यावेळी यशच्या बॅटमधून स्वीट ऑफ साऊंड ऑफ बॅट चेंडूला ठोकून दिलाय सीमेच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. धावपटला लागल्या गेल्या. इथून विजय चांगली गोलंदाजी करत होता, पण यश मडवी उल्वे टेनिस क्रिकेटला एक मिळालेला एक चांगला यंगस्टर मी म्हणेन.
युवा सत्र आता चालू आहे. बरेचसे यंगस्टर सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामधील हे नाव यश मडवी. आज जर पाहायला गेला तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आलंय आणि उल्वे गाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. पण ज्या जमिनीचा आज भाव आपण पाहायला गेलो ना तर 12.5% 22% देणारे आपले लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं नाव विसरून चालणार नाही आहे. आणि जोपर्यंत हे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. हा लढा आपल्याला सातत्यानं 23 जूनला आपण पाहिलं होतं. सिडको भवनावर एकाच हल्ला आणि संपूर्ण मात्र तिथून आपण जर पाहायला गेलात ना सर्व प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले होते आणि त्यामधील उल्व्याचे बरेचसे तरुण आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्यामधील यश मडवीच्या बॅटनं एक षटकार आलाय. पाहूया विजय नयनार इथं हमी ठरेल का यश मडवी. आणखी एक चांगला चेंडू. इथून मात्र जोरदार अपील केली जाते. लाऊडली अपील आहे पण पंचांना सुद्धा माहिती आहे. इथून मात्र शपरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बाय स्वरूपात आणखी धाव एक जोडली जाईल आणि धावपटला धावा लागल्या गेल्यात 38 धावा 38 रन्स. इथून चांगली गोलंदाजी विजय करतोय. एक षटकार हा अपवाद सोडला तर या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थर्टी 38 रन्स 38 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळचा चेंडू स्लोवर होता. व्हेरिएशन पाहायला मिळते. गती परिवर्तन आणि या चेंडूवर 22 स्वरूपात धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 1 बाद 39 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत एक संधी देऊया डीजी स्पर्श यांना. अठरा चेंडूंचा खेळ झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या तर रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या 39 धावा. एक वेळा नगरसेवक, 4 ते 5 वेळा आमदार, एक वेळा खासदार, तरी सुद्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ते फक्त लढले शेतकऱ्यांसाठी. आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलं ना सीएम तर आता मात्र जे सरपंच असतात त्यांच्या आपल्या मोठमोठ्या गाड्या पाहायला मिळत असतात आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा भरपूर पैसा मिळत होता तरी सुद्धा कधी आपल्या स्वार्थाचा विचार या माणसाने केला नाहीये. फक्त समाज उपयोगी हा माणूस ठरला आणि आज मात्र हे नाव आदराने घेतले जाते. लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब. इथून जाऊया शेवटच्या षटक हाताळण्याकरता मस्तान इथून दाखल झालाय. ऑनस्ट्राईकला आहेत आकाश मडवी ज्यांच्या बॅटमधून जर पाहायला गेलं ना आतापर्यंत त्यांनी 27 धाबा कुठल्यात 12 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळतोय. कौतुक करायला हवं. जे नॉनस्ट्राईक इंडला होते ते आता स्ट्राईकला आहेत आकाश मडवी. अगदी सलामीला आला होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय यशला. त्याच्या बॅटमधून आल्या आल्या त्यानं षटकारानं स्वागत केलंय विजयचं. पण इथून मात्र मस्तान आणखी एक चांगला गोलंदाज. चला वेल दौडू नका रेल्वे कॉलनी संघ. अगदी मैदानाच्या हे जवळचं गाव. यावेळचा हा चेंडू बॅटची कडा कदाचित आवाज आला होता. यष्टी रक्षक सुद्धा थोडासा नाराज असेल कारण ही झेल व्हायला हवी होती. 22 स्वरूपात आहेत पंच सुद्धा सांगतात. इथून मात्र 22 स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि 40 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. आणखी 5 चेंडू मस्तांच्या माध्यमातून समोर आहेत. आता यश एक चांगला यंगस्टर. आत्ताचे खेळाडू बरेचसे आपल्याला पाहायला गेलात ना सीएम तर ग्लोव्ज घालून खेळतात टेनिस क्रिकेटमध्ये. सुरुवातीला लेदरमध्ये आपण पाहिले होते त्यानंतर इंटरनॅशनलमध्ये. पण यावेळचा चांगला फटका मिडॉक मध्ये विजय आहेत. अतिशय चांगला झेल त्याने टिपलाय आणि इथून मात्र फलंदाज यश होतील झेलबाद. वर दाखल झालेत. धावपट्टा धाबा आता मात्र स्थिर आहेत 40 धाबा. मस्तान चांगली गोलंदाजी करतोय. त्यांनी 2 चेंडू फेकलेत. 22 स्वरूपात फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. अजून येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर संगीत. काल सुद्धा बाबूशाह येते होते आणि त्यांनी सुद्धा त्या डीजे स्पर्श जे ऑपरेट करतात आमचे पंकज माळी यांचं कौतुक केलं होतं.
संपूर्ण जर परिसरामध्ये पाहायला गेलात ना तर या स्पर्धा चिरल्याच्या मैदानावर असल्यानंतर DJ पंकज माळी याचं कौतुक करूयात. सातत्यानं सुंदररित्या ते ऑपरेट करतात. येणाऱ्या अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज तुषार कोळी 4थ्या क्रमांकावर दाखल झालेत. अखूट टप्प्याचा चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथून पहा, पुन्हा एकदा कॉलिंग खराब, पुन्हा एकदा कॉलिंग खराब. क्षेत्ररक्षण इथून सुधारावा लागेल. रेल्वे कॉलिंग संघाला सराव इम्पॉर्टंट आहे. इथून जेल सुटल्यानंतर आणखी एक धाव जोडली जाईल, पण मोठे फटके येत नाही आहेत. ते म्हणजे मस्तांच्या विरुद्ध समोर आता आकाश मडवी, ज्याला आता मात्र हा चेंडू फुटबॉल दिसतोय. चांगला स्ट्रोक, बॅकफुटवर गेले, बॉडी बॅलन्स केलाय, डीप पॉइंटच्या वरतून पाठवून दिलाय चेंडूला, सीमारेषा पलीकडे ठोकलाय. आणखी देखणा चौकार. आणि शेवटचं प्रेमच आता क्रिकेट राहिलंय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 7 आठवड्याचे वार. अगदी आता 365 दिवस सुद्धा काही खेळाडू क्रिकेट खेळतात. कारण आता पावसाळीचे तुम्हाला सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. आणि गत वर्षामध्ये सुद्धा गावदेवी गावठाण आयोजित आपण ही स्पर्धा पाहिली होती. 2 आयकॉन, त्यानंतर मग 9 खेळाडू आपले ग्रामीण पाहायला मिळतात. एक वेगवेगळ्या संकल्पना क्रिकेटमध्ये आल्यात. जेव्हा 2008 मध्ये ललितजी मोदी यांनी इंडिया प्रीमियर लीग IPLचं आयोजन केलं होतं. आणि आता मात्र आपल्याला अभिमान आहे, सर रतन टाटा यांनी विवोला हटवून आता टाटा IPL आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोल बोल हां बोल हां 15 चेंडू घेते. आकाश मडवी इथून मात्र बाद झालेत. टाळ्या होऊन जाऊ द्या उल्वे संघाच्या वतीनं. एक चांगली त्याने पारी साकारली. नवीन फलंदाज सूरज ठाकूर. या षटकातील आणखी शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी मस्तांची राहिली, कारण या षटकामध्ये फक्त एकच चौकार पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र त्यांना चांगले चेंडू फेकलेत. विजेचं सुद्धा कौतुक करूयात, कारण सुरुवातीला 12 चेंडूमध्ये भरपूर धावा झाल्या होत्या. इथून दांडी गुल आणि महत्वाचा फलंदाजाला बाद केलाय. इथून मात्र पहिली इनिंग समाप्त होत आहे. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत
गॉगलमध्ये लेन्स असेल. चला, सलामीचे 2 फलंदाज रेल्वे कॉलनीला लगेच पाठवा मैदानामध्ये. ही स्पर्धा आहे ना संपूर्ण RTC च्या माध्यमातून कव्हर करण्यात येते. सुस्पष्ट चित्रीकरण कशाला म्हणावा याचं एक उत्तम उदाहरण. चिरल्याच्या मैदानामध्ये खेळाडूच नाही तर बरेचसे जे यूट्यूब करणारे आहेत ना ते फेमस झालेत. त्यामध्ये PTCचं नाव मी नेहमी घेत असतो. आणि पहा आमचा चिमुरडा, त्यावर आपण लाईव्ह कॅमेरा मारा. DJ स्पर्श स्वतःच मात्र ऑपरेट करतोय, हे भवितव्य आहे. DJ स्पर्श पंकज माळी, अगदी हा चिमुरडा, त्याचं चित्र आपण स्क्रीनवर पाहू शकताय. चोवीस चेंडू आणि इथून मात्र 46 धावांची गरज. चला, विनंती केली जाते रमाकांतची घरात चिरले 40+ खेळाडू यांना विनंती आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आज ताद्यात जर काही दशक पाठीमागे आपण गेलो तर चिरले टेनिस क्रिकेटमध्ये सदिच्छा चिरले हे नाव खूप मोठं होतं संयम. आणि त्या सदिच्छा चिरलेमध्ये खेळत असताना तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेचसे खेळाडू लॉंग ऑन मध्ये षटकार मारणारे पाहिले असाल, किंवा शफल होऊन आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ज्याला आपण फाईन लेग म्हणतो त्याच्यामध्ये षटकार मारणारे बरेचसे खेळाडू आपण पाहिलेत. पण त्यावेळी मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये एकमेवच फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार येत होते पॉइंटच्या वरतून, ते नाव आहे रमाकांत घरत. खूप मोठमोठे षटकार तो ठोकतो होता त्या कालावधीमध्ये. आणि आणखी आता मात्र त्यांनी भविष्य एक प्रियांशू रमाकांत घरत आपण पाहणार आहोत आणि सार्थक घरत याला सुद्धा आपण पाहणार आहोत. असे 2 खेळाडू त्यांनी आता दिलेत. मी नेहमी म्हणत असतो तुम्ही टेनिस क्रिकेटला नक्की काय दिलंय, मग मी अजून एक आणखी वाक्य वापरत असतो महेश मडवी यांच्याबद्दल, की महेश मडवी या खेळाडूंना गावठाण टेनिस क्रिकेटला आयुष्य दिलंय आणि करण महेश मडवी या नावाचं रायगड टेनिस क्रिकेटला भविष्य दिलंय. आज संपूर्ण डंका वाजलाय या नावाचा. पण जाऊया मैदानामध्ये. इथून हा सामना महत्वाचा असेल दोन्ही संघाला. आज जे 10 संघ खेळतात त्यांना विनंती आहे आणि त्यांना सूचना करतोय, ज्या संघाचा पहिल्या सामन्यामध्ये हायेस्ट स्कोर होईल त्या संघाला बाय दिली जाईल. पहिल्या सामन्यामध्ये आपण 74 धावा पाहिल्या होत्या आर्यन चिरली या संघाच्या. आतापर्यंत तोच हायेस्ट स्कोर मानला जातोय आजच्या दिवसाचा. इथून 24 चेंडू 46 धावांची गरज. आमच्या समेत संयमजी करत आहेत. सातत्यानं मराठीचा एक गोड आवाज धाकटी जुई. आज त्यांच्या गावामध्ये सुद्धा एक प्रीमियर लीग पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज स्वतः आकाश मडवी. स्ट्राईकला आहेत आकाश आणि गोलंदाज सुद्धा आकाश. यावेळेचा चांगला स्ट्रोक शफल झालेत. मिड विकेटच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप ठोकलाय चौकार. अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक सामर्थ्याचा आणि अलौकिक चारित्र्याचा एकमेव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज 390 वर्ष उलटून गेलीत आणि युगेनयुग हेच नाव संपूर्ण जगभर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पहिल्याच चेंडूवर आकाशच्या चौकार पाहायला मिळतोय. आकाशच्याच बॅटमधून एकाच नावातील हे 2 खेळाडू. पण इथून मात्र चांगला स्ट्रोक, आजच्या या दिवसातील एक चांगला ट्रेंडमार्क षटकार.
जिंकायचा असेल ना तर तो स्कोर आता सेव्ह करावा लागेल, कारण 46 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये 12 आल्यात. क्षेत्ररक्षक तिथे यश होते, त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून आणखी एक देखना स्ट्रोक, फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं जातं आणि चेंडू मिळतील आकाशला. पुन्हा 4 धावा. आयुष्यातली पहिली मॅन ऑफ द मॅच, आयुष्यामधली पहिली बाईक, आयुष्यामधला पहिला पावसाची मजा काय वेगळी असते. आणि इथून मात्र पहिला जसा चौकार आलाय तेवढीच मजा आता मात्र रेल्वे कॉलनी संघामध्ये पाहायला मिळते. इथून बॅटची कडा, हा झेल महत्वाचा आणि आकाश इथून होतील झेल बाद. तिसऱ्या क्रमांकावर हासेन हा फलंदाज दाखल होतोय. सोळा धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि इथून शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आकाश येत असेल. आकाश मात्र डोकेडुकी ठरला होता रॉयल स्पोर्ट उल्वे संघासाठी आणि त्याच आकाशला मात्र बाद केलंय आकाश मडवी या गोलंदाजानं. 5 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे अजून 19 चेंडू आणि इथून मात्र 30 धावांची गरज. 19 चेंडू 30 धावा. सलामीला फलंदाज आता आले तर तिसऱ्या क्रमांकावर जे ऑन स्ट्राईकला असतील हासेन. चांगला फटका पण ताकद कमी आहे, एलिव्हेशन खराब, बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र हासेन फलंदाज होतील झेलबाद. बाहेर आपल्याला हसेन पाहायला मिळतोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक गावदेवी गावठांचा चाहता आमचे सत्यवानजी मडवी यांचं सुद्धा आगमन झालंय. ती दुपारचं सत्र चालू आहे आणि मैदानाच्या चौफेर झाडं पाहायला मिळतात आणि त्या झाडांची सावलीचा ते आनंद लुटतात. असे आमचे सत्यवान दादा मडवी यांचं सुद्धा आगमन, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. जाऊया येणारे 18 चेंडू, इथून मात्र 30 धावांची गरज नवदुर्गा रेल्वे कॉलनी या संघाला. 18 चेंडू 30 धावा. 50-50 सामना, बॅलेन्सिंग सामना, समतोल सामना आपण म्हणू शकताय. याच्या पुढे होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेशवी वाडी विपक्ष बॅड बॉय चिरले. दोन्ही संघाच्या संघनायकाला इथं विनंती केली जाते आपण लगेच नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं. बॅड बॉय चिरले विपक्ष वेशवी वाडी. येणारे 18 चेंडू, इथून 30 धावांची गरज. हा सामना दोन्ही संघ सोडायला तयार नाही आहेत. सामना महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल ना तिथून मात्र एक वेगळी लढत पाहायला मिळणार आहे. कारण कालच्या दिवसामध्ये सुरेश स्मृती गावठाण संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. चांगला खेळ अंकुश टकलेचा आपण पाहिलात. करण मडवी काल बरसला आणि इथून आपण जर पाहायला गेलं तर मालिकेवरची स्पोर्टची सायकल जे मात्र आमचे उलवेगावचे मामा विजय शेठ खारकर यांच्या वतीने देण्यात आले. ही सायकल कुठल्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळेल हे मात्र उद्याचं सत्र, उद्याच्या दिवसाची आपल्याला वाट पाहायला मिळणार आहे, पाहायला लागणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 30ची गरज. निलेशचा हात सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहेत, चेंडू पकडण्याचा प्रयत्न ते करतायत. शेवटपर्यंत हा सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडण्यात आलाय आणि इथून मात्र 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 18 धावा. एक बाद 18, 46 धावांचा पाठलाग करायचा आहे रेल्वे कॉलनी संघाचा. आता मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. रामकिशोर दादा ठाकूर यांचा हा संघ मैदानामध्ये. बॅटची कडा इथून ढकलून द्यायचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, अगदी लेझी क्रिकेट या तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील. हिट करायचं असतं जोरदार करायला हवा. इथून मात्र सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न होता.
इथून आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी 19 धावा दापटा लागल्या गेल्यात. येणारे 16 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. 16 चेंडू 27 धावा. आहे या सामन्यामध्ये 13च्या सरासरीनं या सामन्यामध्ये रेल्वे कॉलनी संघाला धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. निलेश इथून नॉनस्ट्राईकला आहेत आणि नॉनस्ट्राईक एंडला मस्तान यांना आपण पाहतोय. गोलंदाज जितेश मडवी. फुल टॉस आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. 9+6 ठोकलाय षटकार. सुरेखा याला विचारलं ते याच्यात नाही ना मी. 6 चेंडू आणि इथून मात्र 12 धाबा. अजूनही बॅलन्सिंग सामना. कौतुक करायला हवं
जितेश मडवी याचा पहिल्या चेंडूवर 7 धावा त्यानं दिल्या होत्या 9+6 आणि त्यानंतर सुंदर त्यानं षटक फेकलंय जिथं 12ला 26 पाहिजे होत्या. आता येणारे 6 चेंडू आणि 12ची गरज. अपयशाची चर्चा तुम्ही करू नका. आज जर पाहायला गेलात तर आपण 3G 4G 5Gचा शोधामध्ये आहोत, पण जपान असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये 7Gचा शोध लागलाय आणि तिथं मात्र 7G आपण पाहू शकताय. अगदी छोटंसं हे हा देश आणि या देशामध्ये आज मात्र प्रगतिशील असं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा तुमच्या वाट्याला बरेचसे अपयश येतील, पण आपण नेहमी म्हणत असतो की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. येणारे 6 चेंडू इथून मात्र 12ची गरज. बॅड बॉय संघाचा संघनायक आलाय तर विनंती आहे वेशवीवाडी सुनीलचा जो संघ आहे त्या संघाच्या संघनायकाला विनंती आहे. इथून 6 चेंडू 12ची गरज. चर्चा मागाशी सुद्धा आपण केली. जे सातत्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये श्रीमंत लोक आहेत त्यांच्या पण चर्चा करत होतो आणि आत्ताच्या घडला प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये प्रत्येक तरुणाच्या खिशामध्ये आपण आयफोन पाहत असतो आणि तो आयफोन निर्माण करणारा स्टीव्ह जॉब्स तो खरं तर 7वी शिकलाय आणि आज मात्र त्याचं सुद्धा नाव सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्वामध्ये लागलं जातं. आज आपण आयफोनची किंमत जर पाहायला गेलं तर 1 लाखापेक्षा सुद्धा जास्त, कारण चांगली क्वालिटी आणि त्या एक चांगल्या क्वालिटीचा चेंडू फेकलाय गोलंदाजांना. यश तिथे होते. यशचा चेंडू अगदी खोलामध्ये राहिलाय. बॅटची लिडिंग एज बॉटम हँडला चेंडू प्रेस करून मागच्या दिशेनं अडवलाय. आपण नेहमी म्हणत असतो की गोलंदाजाचा आरसा हा यष्टीरक्षक असतो आणि यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जे 2 मेन खेळाडू असतात ना त्याच्यावर पूर्ण हा क्रिकेटचा गेम असतो. बुद्धिबलाचा खेळ खेळत असताना वजिराला वाचवण्यासाठी जसे पॅदे हलवले जातात ना अगदी त्याच भूमिकेमध्ये हे 2 क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये जे चिमुरडे खेळतात त्यांना विनंती आहे आपण खेळू नका, कारण ही मॅच चालू आहे आणि आता ही मॅच 5 चेंडू 11ची गरज. इथून मात्र हा चेंडू हातातून निसटलाय. आता एक आठवण सुनील शेठ मडवी आपल्याला एक आठवण आली असेल की ओळ्याच्या मैदानामध्ये असाच एक चेंडू निसटला होता आणि त्यावर करण मडवीने ठोकलेला षटकार. अजूनही त्याच्या इन्स्टाच्या रील्सवर आपण ती व्हिडिओ पाहू शकताय. माझ्या पाठीमाग उस्मान पटेल होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या चेंडूवर कदाचित करण मडवी आउट होईल आणि मी कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की या चेंडूवर करण मडवी षटकारच ठोकेल आणि त्याने तो षटकार ठोकला होता. ही रील्स आपण पाहू शकताय. पाहूया मैदानामध्ये पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 11ची गरज. अतिशय चांगली हाय व्होल्टेज मॅच, रंगतदार मॅच. शॉर्ट पिच चेंडू अगदी आता डोक्यावर हात मारलेत रेल्वे कॉलनीच्या प्रेक्षकांनी. हा चेंडू कदाचित सीमारेषा पलीकडे जायलाच पाहिजे होता, कारण मस्तानकडं ती क्षमता आहे. एक हार्ड हिटर खेळाडू आहे. येणारे आता 4 चेंडू आणि 11ची गरज. दबाव प्रेशर क्रिएट झालाय इथून मात्र मैदानामध्ये. जेवढा सूर्य तापलाय ना तेवढीच ही मॅच तापले, कारण येणारे 4 चेंडू 11ची गरज. हाय व्होल्टेज मॅच. या सामन्यामध्ये रेल्वे कॉलनी तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उलवे. एका बाजूला आपण पाहू शकताय रामकिशोरदादा ठाकूर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आमचे विजय शेठ कारकर यांचा संघ. पाहूया कुठला संघ इथून जिंकेल. 4 चेंडू 11ची गरज. मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे. प्रेक्षकांना सुद्धा अशीच मॅच आवडते. 4-11. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवलाय. इथून मात्र मस्तानच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. सुंदर संगीत आणि तेवढा सुंदर देखणा फटका. 3 चेंडू आणि 5ची गरज. 3 चेंडू 5 धावांची गरज. काही दशक पुन्हा एकदा पाठीमाग गेलो तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अजून एक नाव दादा कोंडगे आणि त्यांच्या पिक्चरामधील केलीवाली हा सॉन्ग फेमस झाला होता आणि त्यानंतर आपण पांडू या पिक्चरामध्ये सुद्धा तो सॉन्ग पाहतोय. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. जे कोणी सेंटेन्स बनवले ना जुनं ते सोनं ते अगदी सत्य आहे. संयम जुनं तेच सोनं आहे. आज अलीकडच्या कालावधीत नवीन नवीन संगीत येतात पण ते संगीत फार आठवडे किंवा फार काळ टिकत नाहीत, पण अजूनही जुनं संगीत जेव्हा तुम्ही ऐकाल ना त्या फिलिंग त्या भावना अजून ऐकायला मिळत असतात. त्यामध्ये आपल्या भारतातील ज्यांना आपण कोकिळा म्हणतो असो, ज्यांना काही दिवसामध्ये देवाज्ञा झाली अशा लताजी मंगेशकर. सुंदर संगीत. क्रिकेट आणि संगीत हे सातत्यानं तालमेल नेहमी जमत आलंय. 3 चेंडू 5ची गरज. यावेळचा चांगला स्ट्रोक मिड ऑफ मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील का. नो मॅच चेंडू ट्रॅबल झालाय. ही झेल घेणं गरजेचं होतं. इथून मात्र सेफ लँड मध्ये हा चेंडू ट्रॅबल झालाय. जिथं आपण
शालेय जीवन जगत असतो तिथं आपल्या प्रश्न पत्रिकेवर एक प्रश्न नेहमीच यायचा, रिकाम्या जागा भरा. अगदी त्याच क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. येणारे 2 चेंडू 3ची गरज. अशा मॅच ना हाय व्होल्टेज होतात. कारण यापुढील जर उल्वे संघाच्या यशनं निर्धाव चेंडू फेकला ना तर एक प्रेशर, एक दबाव क्रिएट होईल रेल्वे कॉलनी संघावर आणि एकेरी दुहेरीनं जर मस्ताना धावा पुढे नेल्या तर उल्वे संघावर हा प्रेशर पाहायला मिळेल. 2 चेंडू 3ची गरज. हा सामना हाय व्होल्टेज आता पाहायला मिळतोय. 2ला 3 हव्यात. 46चा 1. यावेळचा स्ट्रोक, या चेंडूची चर्चा आणि चर्चा करत होतो आपण मैदानामध्ये. या चेंडूची चर्चा आता व्हायलाच हवी. 1 चेंडू आणि इथून मात्र 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. इथून आता कौतुक करायला हवा. 1 चेंडू आणि 3ची गरज. ज्या मॅचची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ना तीच मॅच आता येऊन ठेपलंय. आयोजन आहे गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मोती आयोजित सरपंच सक 2022. हे शानदार आयोजनामध्ये ही मॅच आता मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळते. 1 चेंडू आणि इथून मात्र 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. ही मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि तिथून मात्र 3 धावेची गरज. रेल्वे कॉलनी की उल्वे. 1 चेंडू 3. प्रेशर, दबाव मॅच मध्ये मैदानामध्ये. 1 चेंडू आणि 3ची गरज. हाय व्होल्टेज मॅच. दबाव आपण पाहू शकताय, प्रेशर पाहू शकताय. 1 चेंडू आणि 3ची गरज. या सामन्यामध्ये उल्वे की रेल्वे कॉलनी. यावेळचा चांगला स्ट्रोक मस्तांच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक. मिळतील चेंडूवर 4 धावा.